विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 6 वनस्पतींचे वर्गीकरण. वनस्पतींचे वर्गीकरण हे प्रकरण आपण आता अभ्यासणार आहोत आणि या प्रकरणामध्ये आपण वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार, त्यांची विविधता कशा पद्धतीने विभागायची आहे याचा आपण विचार करायचा आहे. तत्पूर्वी आपण थोडंसं इयत्ता 8वी मध्ये पहिल्या प्रकरणामध्ये सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणाच्या वेळेला ज्या पद्धतीनं अभ्यास केला त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सुद्धा सजीवांच्या मध्ये वेगवेगळे प्रकार कोणते, सजीव सृष्टीचं वर्गीकरण करण्याची पद्धत कोणती याच्याबद्दल पहिल्यांदा विचार करायचा आहे आणि मग त्यासाठी एक चार्ट प्लॉट या ठिकाणी मांडलेलं आहे. तर इथं लक्षात येईल आपल्याला की सजीव आहेत. सजीवांचे 2 गटामध्ये वर्गीकरण पहिल्यांदा केलं जातं, ते त्यांच्या पेशींच्या प्रकारावरून केलं जातं. म्हणजे सजीवाच्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत या पेशींच्या मध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, त्याची अवस्था कशी असते, केंद्रक कशा पद्धतीचं असतं त्याच्यावरून आधारित हे 2 गट पडलेले आहेत. त्यापैकी पहिला गट आहे आदिकेंद्रकी सजीव. आदी म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, अविकसित अवस्थेमध्ये असलेलं केंद्र. म्हणजे काय तर या ठिकाणी केंद्रकीय द्रव्य असतं, केंद्रकीय द्रव्य आहे ते DNA किंवा RNA या स्वरूपामध्ये असेल, परंतु त्यांच्या भोवती जे आवरण असतं, केंद्रकीय आवरण असतं, अशा प्रकारचं केंद्रकीय आवरण या ठिकाणी नसतं. केंद्रकीय आवरण नसल्यामुळं हे न्यूक्लिक द्रव्य किंवा केंद्रकीय द्रव्य हे पेशी द्रव्यामध्ये सर्वत्र पसरलेलं असतं. अशा प्रकारचं केंद्रकीय द्रव्याची रचना या ठिकाणी झालेली असते आणि म्हणून त्यांना आदिकेंद्रकीय सजीव असं म्हणतात. आदिकेंद्रकीय सजीवामध्ये एकच सृष्टी आहे, सृष्टी मोनेरा. त्यानंतर दुसरा गट आहे दृश्य केंद्रकीय सजीव आणि या दृश्य केंद्रकीय सजीवाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं यू म्हणजे खरं, सत्य अशा अर्थात, आणि केंद्रक आहे म्हणजे याचा केंद्रक खरोखर आहे, स्पष्टपणानं दिसतो. म्हणजे केंद्रकीय द्रव्याभोवती एक आवरण आहे, केंद्रकीय आवरण आहे आणि केंद्रकीय आवरणामध्ये हे द्रव्य सामावलेलं असल्यामुळं या ठिकाणी केंद्रक स्पष्ट दिसतो, म्हणून याला दृश्य केंद्रकीय अशा प्रकारचं त्यांचं वर्गीकरण आपण करतो. आता अशा प्रकारच्या दृश्य केंद्रकीय सजीवांच्या मध्ये सुद्धा पुन्हा त्यांच्या शरीर रचना कशी आहे त्याच्यावर आधारित, म्हणजे एका पेशीपासून बनलेलं शरीर आहे की अनेक पेशींच्या पासून बनलेलं सजीव आहे यावर आधारित त्यांचे 2 गट पडतात, एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय. बहुपेशीय सजीवांच्या मध्ये पेशींची संख्या जास्त असते. आता या एकपेशीय सजीवांच्या मध्ये सृष्टी आहे प्रोटिस्टा. तर सृष्टी प्रोटिस्टा मध्ये सर्व प्रोटोझोआ आहेत, म्हणजे सर्व आदिजीव यांच्यामध्ये आहेत. आणि बहुपेशीय सजीव जे आहेत या बहुपेशीय सजीवांच्या मध्ये पेशीभित्तिका नसलेले काही सजीव आणि बहुपेशीय सजीवांच्या मध्ये पेशीभित्तिका असलेले सजीव आणि पेशीभित्तिका नसलेले सजीव असे 2 गट पडतात. आणि या 2 गटांच्या मध्ये पहिला पेशीभित्तिका असलेले जे सजीवांचे गट आहेत त्याच्यामध्ये कवक हा एक आणि दुसरा आहे वनस्पती म्हणजे फंजाय आणि प्लांट. आणि पेशीभित्तिका नसलेले जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये प्राण्यांचा समावेश होतो. पुढे जाऊ की आता वनस्पतींचं जे वर्गीकरण करायचं आहे या वर्गीकरणाचा आधार कोणता, म्हणजे मार्गदर्शक तत्व कोणती, काय गृहीत धरायचं आणि काय गृहीत धरायचं नाही याच्याबद्दल आपण थोडंसं आता पाहू. तर आता या ठिकाणी मुद्दा असा आहे की एखाद्या सजीवाच्या त्या वनस्पतीच्या शरीरामध्ये एखादा अवयव आहे की नाही याचा आधार घ्यायचा आणि यावर आधारित वर्गीकरण करायचं आहे. ते कसं करायचं ते आता आपण पाहूया. तर एखाद्या वनस्पतीमध्ये पाण्याचे आणि क्षारांचे वहन करणारी उतीसंस्था त्या वनस्पतीच्या शरीरामध्ये आहे की नाही यावर आधारित वर्गीकरण करायचं आहे. ते कसं तर ते आहे, जर त्यांच्यामध्ये तशा प्रकारची उतीसंस्था असेल तर त्यांना संवहनी असं म्हणायचं,
आणि ज्यांच्यामध्ये नसेल त्यांना असंवहनी असं म्हणायचं आहे. त्यानंतर ज्या वनस्पतींच्या मध्ये बिया असतात म्हणजे बी धारण करते ती वनस्पती, म्हणजेच त्याला फुलं लागतात, फळं लागतात, त्यांना बीज धारण करणारे किंवा सपुष्प वनस्पती असं म्हटलं जातं. आणि ज्यांच्यामध्ये अशा प्रकारची फुलं धारण करण्याची क्षमता नसते किंवा ज्यांना फुलं लागत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणायचं. जर बियांच्या वर फळाचं आवरण असेल किंवा नसेल, म्हणजे हे बी आहे, या बी भोवती फळाचं आवरण असलं तर त्यांना आवृत्त बीजी म्हणायचं. आणि जर त्या बीवर फळाचं आवरण नसेल म्हणजे बी थेट झाडाला लागलेलं असेल म्हणजे बी उघडं असेल तर त्याला अनावृत्त बीजी म्हणायचं. त्यानंतर एखाद्या त्या वनस्पतीतील बी मध्ये बीजपत्रांची संख्या किती आहे, म्हणजे जर एकच बीजपत्र असेल तर एक बीजपत्री असं म्हणायचं. आणि जर दोन बीजदलं असतील तर त्यांना म्हणायचंय द्विबीजपत्री. अशा प्रकारे आपण वेगवेगळे गुणधर्म या प्राणी वनस्पतींच्या शरीरामधील लक्षात घेऊन त्यांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. वनस्पतींच्या वर्गीकरणाचे या ठिकाणी आता आपण विचार करूया. वनस्पतींच्या वर्गीकरण, वनस्पती सृष्टीचे दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे. एक आहे अबीजपत्री वनस्पती आणि दुसरा प्रकार आहे बीजपत्री वनस्पती. अबीजपत्री वनस्पतीचा अर्थच असा आहे की यांच्यामध्ये बीज धारण होत नाही, म्हणजे बी तयार होणाऱ्या फुले आणि फळे यांची त्याला लागण होत नाही. आणि इकडं दुसरा जो प्रकार आहे बीजपत्री, यांच्यामध्ये फुले फळे लागतात, म्हणजे ही सपुष्प वनस्पती आणि ही अपुष्प वनस्पती. म्हणजे यांच्यामध्ये अलैंगिक प्रजनन होतं आणि लैंगिक प्रजनन होतच नाही असं नाही आहे, होतं, पण त्यांच्यासाठी आवश्यक असणारे युग्मक निर्माण करणारे जे अवयव असतात ते डोळ्यांनी स्पष्ट दिसू शकत नाही, अशी त्यांची रचना आहे. आणि इकडं हे बीजपत्री वनस्पती म्हणजे सपुष्प वनस्पती. आता अबीजपत्री वनस्पतींचे तीन गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे. विभाग थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. यांची थोडक्यात ओळख आपण करून देऊया. थॅलोफायटाचा अर्थच असा आहे शरीराचं रचना ही थॅलॉस म्हणजे निरवयवी शरीर, म्हणजे यांच्यामध्ये अवयव असत नाही. म्हणजे वनस्पतीमध्ये ठळक पान, फूल, खोड, मूळ अशा प्रकारची जी काही रचना असते अशा प्रकारची रचना यांच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे यांना स्पष्ट दिसणारी मुळं, स्पष्ट दिसणारे खोड, स्पष्ट दिसणारं पान अशा प्रकारची रचना यांच्यामध्ये नसते आणि म्हणून त्यांना निरवयवी शरीराचे वनस्पती म्हणून थॅलोफायटा असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचा दुसरा गट आहे ब्रायोफायटा. हा आहे उभयचर वनस्पती आहेत. ह्या ब्रायोफायटा हा गट आहे उभयचर वनस्पतींचा गट. उभयचर वनस्पतींचा गट आहे. ते पाण्यामध्ये वावरतात आणि जमिनीवरही वावरतात. मुळात ते वाढतात जमिनीवर, पण त्यांच्या प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज असते, पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांना उभयचर गटामध्ये घालतात. त्यानंतर टेरिडोफायटा. टेरिडोफायटा ही वनस्पती सर्वात प्रथम जमिनीवर आलेली वनस्पती आहे, म्हणजे हे पाण्यातून बाहेर आलेले आहेत आता आणि त्यामुळे ही वनस्पती आता जमिनीवर वाढणारी अशी त्याला ओळखलं जातं. आणि हे संवहनी प्रकारचे आहेत. यांच्यामध्ये पाणी आणि क्षार यांचं वहन करणारे आणि अन्नाचं वहन करणारे झायलेम, फ्लोएम किंवा जलवाहिन्या, रसवाहिन्यासारखे उती असतात आणि म्हणून त्यांना संवहनी प्रकारामध्ये घातलेले आहे. त्यानंतर बीजपत्री वनस्पतीचे दोन गट पडतात, अनावृत्त बीजी आणि दुसरा आहे आवृत्त बीजी.
अनावृत्त बीजेमध्ये यांना जी लागणारी बिया आहेत, या बिया झाडाच्या त्या खोडावर म्हणजे त्या पानावर थेट लागतात. आणि आवृत्त बीजेमध्ये मात्र बी भोवती फळाचं आवरण असतं. त्यांना आवृत्त बीज वनस्पती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे द्विबीजपत्री वनस्पती. ज्या वनस्पतींच्या त्या बी मध्ये बी फोडल्यानंतर त्यातून दोन पाकळ्या किंवा दोन दल मोकळे होतात, त्यांना द्विबीजपत्री किंवा द्विदल वनस्पती असं म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे एक बीजपत्री. याच्यामध्ये बी मध्ये एकच बीजदल असतं, त्यांना आपण एक बीजपत्री वनस्पती. या ठिकाणी आपण पाहू की इथं हे थॅलोफायटा गटातील वनस्पती आहेत. या ठिकाणी आपल्याला ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींचा विचार करता येईल. या ठिकाणी पहिल्यांदा दाखवलेला आहे तो आहे फ्युनरिया म्हणजे मॉस ज्याला आपण म्हणूया. त्यानंतर दुसरा आहे मार्केन्शिया आणि तिसरा आहे अँथोसिरॉस. पावसाळ्यामध्ये आपल्याकडं जर पाऊस बऱ्यापैकी होत असेल तर त्यावेळेला ओल्या विटांच्या वर किंवा ओल्या भिंतीवर हे वाढलेले आपल्याला दिसू शकतात. हे आपल्याकडं कॉमन आहे. इचलकरंजी, आपल्या सांगली, कोल्हापूर परिसरामध्ये हे बऱ्यापैकी दिसतं. थोडंसं अजून कोकण भागामध्ये गेलं तर या वनस्पती दिसतात. आणि ही तर अगदी आपल्या विटेवर, ओल्या विटेवर वाढणारी सगळीकडे आपल्याला दिसते. यांच्यामध्ये महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्यामध्ये सुद्धा पान, खोड, मूळ या प्रकारची अवयवांची रचना नाही. इथं सुद्धा शरीर निरवयवी असंच आहे. परंतु आधार घेणारे मूलाभ, बारीक केशिकांसारखे असणारे एक पेशीय असे मूलाभ यांच्यामध्ये असू शकतात. ते मूलाभ आहेत पण ते मूळ नाही. त्याचबरोबर पानांसारखे भाग दिसतात आणि वृंत दिसतं. त्या वृंताच्या टोकाला संपुटिका दिसते. त्याच्यामध्ये बीजाणूंची निर्मिती झालेली असते. ही संपुटिका फुटली की बीजाणू बाहेर पडतात आणि त्यांचा प्रसार होतो. ते जिथं जाऊन पडतील त्या मातीमध्ये त्यांचं रुजवणूक होते आणि त्यांची नव्यानं वाढ सुरू होते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वनस्पतीमध्ये अशा प्रकारच्या संपुटिका आणि त्याच्यामध्ये असलेले बीजाणू हे आपल्याला दिसू शकते. इथं सुद्धा संपुटिका दाखवलेली आहे. ओके. या ठिकाणी नेचे वर्गीय वनस्पती म्हणजे टेरिडोफायटा प्रकारातील वनस्पती त्यांचे नमुने पाहायला मिळतील. इथे हे नेच्याचं पान दाखवलेलं आहे. एक पर्णिका आहे मोठी करून दाखवलेली आणि त्या अनेक पर्णिका या ठिकाणी आहेत. त्या एकत्र सगळ्या मिळून त्यांचं एक पान तयार होत असतं. तेच पान या ठिकाणी इकडं दाखवलेलं आहे. यांच्यामध्ये मात्र पेशींचे किंवा शरीरामधील वेगवेगळ्या अवयवांचं विभाजन झालेलं असतं म्हणजे विभेदन झालेलं असतं. त्यामुळं खरीखुरी मुळं, खरीखुरी खोड जे भूमिगत असतं आणि पान हे जमिनीवर आलेलं दिसतं. अशा प्रकारचे अवयव असणं ही रचना या ठिकाणी पहिल्यांदा पाहायला मिळते. त्या ठिकाणी टेरिडोफायटा विभागातील आणखी इतर वनस्पती यापुढे दाखवलेल्या आहेत. ही आहे सिलायजिनेला, ही आहे लायकोपोडियम. यांच्यामध्ये सुद्धा बीजाणू निर्मिती होत असते. बीजाणू निर्मिती करणारे या अवयव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. इथं सुद्धा हे नेच्याची जी वनस्पती आहे, नेच्याच्या वनस्पतीमध्ये असलेलं हे जे तपकिरी रंगाचा जो भाग दिसतो, या तपकिरी रंगाच्या भागामध्ये यांच्यामध्ये बीजाणू निर्माण होतात आणि ती बीजाणूधानी फुटली तर त्याच्यातून बीजाणू बाहेर पडतात. त्यांचं रुजण्याची प्रक्रिया झाली की त्यांच्यापासून नवीन वनस्पतीची वाढ सुरू होते. पुष्प वनस्पती. आता सपुष्प वनस्पती म्हणजे काय, त्याचं उदाहरण पाहण्यासाठी आपण एक या ठिकाणी फुल आणलेलं आहे आणि या फुलाचं आपण निरीक्षण करूया. तर अशा प्रकारचं फुल एखाद्या वनस्पतीला लागतं आणि असे फुल लागणारी वनस्पती जी असते तिला आपण सपुष्प वनस्पती असं आपण म्हणतो. तर मग हे काय आहे फुल, तर या फुलामध्ये मध्यभागी ज्या ठिकाणी मी पकडलेलं आहे त्याच्या आतमध्ये तिथं बीजाणू, अंडाशय असतं आणि वरील बाजूला पुंकेसर, स्त्री केसराचे भाग असतात. अशी ही रचना सर्वसाधारण असते. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे द्विबीजपत्री आणि दुसरा आहे एक बीजपत्री. द्विबीजपत्रीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये जे बिया आहेत त्या बियांच्या मध्ये दोन बीजपत्र असतात आणि एक बीजपत्री वनस्पतीमध्ये मात्र एकच बीजपत्र असतं. द्विबीजपत्रीची उदाहरणं आपल्याला बरीच सांगता येतील. आपल्याला कोणतेही ज्या झाडाचे फांद्या फुटलेले असतात, शाखा उपशाखा भरपूर असतात, झाड खूप मोठं उंच झालेलं असतं, अशा प्रकारचे झाडं ही द्विबीजपत्री वनस्पतींची उदाहरण आहे.
उदाहरणार्थ आंबा, चिकू, पेरू, वड, पिंपळ या प्रकारच्या वनस्पती सगळ्या मोठ्या, चिंच वगैरे वगैरे. त्याचबरोबर छोट्या आकाराच्या भुईमूग किंवा कडधान्यांची वगैरे जी वनस्पती आहेत त्या सुद्धा यांची उदाहरणं होऊ शकतात. त्यानंतर बीजपत्री वनस्पती, एक बीजपत्री वनस्पती, याच्यामध्ये कांदा, लसूण, लिलीची फुलं, त्यानंतर गहू, ज्वारी, मका, बाजरी या सगळ्या वनस्पती ह्या एक बीजपत्री वनस्पतींच्या मध्ये येतात. आता यांच्या मुळांची रचना आपण थोडंसं पाहूया. द्विबीजपत्री वनस्पतीचं एक उदाहरण मी या ठिकाणी आणलेलं आहे, ते आता आपण पाहूया, म्हणजे त्यांच्या मुळांमधील फरक आपल्याला लक्षात घेता येईल. या ठिकाणी ही द्विबीजपत्री वनस्पती, आणि या द्विबीजपत्री वनस्पती एक जे आहे या वनस्पतीमध्ये या ठिकाणी एक मुख्य मूळ दिसतं आणि त्या मुख्य मुळाला इतर शाखा फुटलेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. हे मुख्य मूळ आणि या मुख्य मुळाला फुटलेल्या इतर शाखा, तसं आणखी काही मुळं सुटलेली आणि त्यांना फुटलेल्या शाखा, अशा प्रकारची रचना दिसते. याला टॅप रूट सिस्टीम म्हणजे सोटमूळ प्रकार असं म्हटलं जातं. याचबरोबर आता आपण एक बीजपत्री वनस्पतीचंही एक नमुना या ठिकाणी आणलेला आहे, आणि या एक बीजपत्री वनस्पतींच्या मध्ये लक्षात येईल की या ठिकाणी हे जे खोड आहे या खोडापासून सुटलेले हे थेट तंतुमय मुळं सर्वत्र गेलेली आहेत. अशा प्रकारची मुळं जी आहेत त्यांना तंतुमय मुळं असतात, आणि आधार घेणारी काही वरच्या भागातून येणारी जी मुळं असतात त्यांना आपण आगंतुक मुळे असं आपण म्हणूया. अशा प्रकारची रचना या वनस्पतींच्या मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर त्यांच्या पानांचा जर विचार केला तर द्विबीजपत्री वनस्पतींच्या मध्ये पानांवर जाळीदार शिराविन्यास असतो, असा या पद्धतीने. म्हणजे हे जर पान आपण असं पकडलं आणि याच्यावर जर आपण थोडासा फोकस केला आता तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी जाळी दिसते की नाही दिसते, आणि ते फाडायचा प्रयत्न केला तर अशी वेडी वाकडी ती पानं त्याची फाटतात या पद्धतीने. तर इथं जाळीदार शिराविन्यास असं त्याला आपण म्हणतो, शिरांचा जाळं तयार होतं. आणि त्याचबरोबर एक बीजपत्री वनस्पतींच्या मध्ये मात्र जे काही पान आहे या पानांच्या वर समांतर शिराविन्यास दिसतो. याच्या ज्या शिरा आहेत या शिरा परस्परांना समांतर जातात. इथं आपण पाहू शकतो, थोडंसं एनलार्ज करतोय मी आता. पाठीमागील बाजूनी पाहिलं तर आपल्याला अजून दिसू शकेल शिरा समांतरपणानं जातात का हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे पान जर आपण फाडायचा प्रयत्न केला तर ते समांतर फाटत जातं. म्हणजे शिरा ज्या समांतर गेलेल्या आहेत देठापासून कडेपर्यंत त्याला बरोबर समांतर असं हे पान फाटत जातं. अशा प्रकारची यांची रचना असते. त्यानंतर दुसरं आणखी एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की यांच्या फुलांची रचना कशी असते. मगाचंच फुल आपण घेतलेलं आहे, या फुलाची रचना पहा. याच्यामध्ये पाकळ्यांची संख्या 4 आहे. याच्यामध्ये पाकळ्यांची संख्या 5 आहे. 1 2 3 4 आणि 5 असं, किंवा 5 किंवा 5च्या पटीमध्ये पाकळ्यांची संख्या असते. आणि एकदल वनस्पतीमध्ये मात्र किंवा एक बीजपत्री वनस्पतींच्या मध्ये मात्र त्या ठिकाणी त्यांच्या पाकळ्यांची संख्या 3 किंवा 3च्या पटीमध्ये असते. धन्यवाद.